वेलकम टू वाराणसी. वाराणसी एक देवभूमी, एक आध्यात्मिक शहर आणि आपल्या देशातलं सर्वात प्राचीन सिटी या अशा वाराणसीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे आलो ना, स्वरवेद मंदिर. कोणतं मंदिर? स्वरवेद. आता कधी ऐकलं का स्वरवेद म्हणजे काय? मला 5 मिनिटं घेऊन. स्वरवेद म्हणजे ऐकलं का कधी? स्वरवेद हा एक ग्रंथ आहे. जसं सामवेद, यजुर्वेद, आयुर्वेद किंवा ऋग्वेद याचे म्हणजे वेदांचे असे जे ग्रंथ आहेत ना, तर यापैकीच असं एक वेदांचा एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे स्वरवेद ग्रंथ. प्राचीन आहे फार. ठीक आहे. आणि त्याचे ग्रंथाचे जे लेखक आहेत ना, त्या लेखकांचं नाव आहे सदातपल महाराज. गुरुदेव सदातपल असं त्यांचं नाव आहे. आणि हे जे आपण मंदिर बघतोय ना, हे मंदिर आहे ना वाराणसीमध्ये 2003 पासून याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन इथं सुरू आहे. आता पूर्ण आहे मंदिर. कुठलं काम याचं अपुरं आहे असं नाही आहे. पूर्ण मंदिर हे तयार आहे. महाराज अजून एक मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण जगामध्ये एकमेव असं मंदिर आहे की जगातलं सर्वात मोठं ध्यान मंदिर आहे. सर्वात मोठं ध्यान मंदिर, बिगेस्ट मेडिटेशन सेंटर इथं आहे वाराणसीमध्ये. आणि ते आपल्याला आज पाहायला मिळालं आहे. आणि आपला योगायोग असा जुळून आला आहे की रात्रीच्या वेळी आपण इथं आलो. कारण मी जेवढ्या वेळा दिवसा येतो ना इथं, की असं ते मंदिराचं ओसाड पडलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पण नाईटच्या वेळेला मी बऱ्याच वेळेला विचार करतो की रात्री इथं पोहोचावं. कारण पूर्ण मंदिर आणि मंदिराचा पूर्ण परिसर हा लाईटिंगने लखलखीत असतो, जसं आता आपल्याला पाहायला मिळालं आहे. हे जे मंदिर आहे 3 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं मंदिर आहे. वन टाईम जवळजवळ 20,000 लोक वन टाईम एकाच वेळी या ठिकाणी मेडिटेशन करू शकतील, ध्यान करू शकतील, एवढी मोठी कॅपॅसिटी आहे मंदिराची. हे मंदिर 2003 साली या मंदिराचं कामकाज इथं सुरू झालं. 2023मध्ये या मंदिराचं पूर्णपणे काम फिनिश झालं. 2023ला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं उद्घाटन केलं, ओपनिंग केलं. ठीक आहे. आणि अजून या मंदिराचं काय आहे तर पूर्ण जे काही वास्तुकला याची बनवली आहे, तर जे स्वरवेद जे ग्रंथ आहे ना, तर ग्रंथामध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या लेखी आहेत, ज्या श्लोक आहेत, जे ओवे आहेत, तर त्याचा पूर्ण उल्लेख मार्बल दगडामध्ये इथं करून ठेवला. दुसरी गोष्ट काय की